शुभ सकाळ मंडळी. पहा, ही आहे माहेरची सकाळ. किती सुंदर वातावरण आहे बघा. आम्हाला सिटीमध्ये राहून ना हे सौंदर्य कधी पाहायलाच मिळत नाही. आणि हे तुळशीचं झाड किती सुंदर फुललंय बघा. चला, हा आहे माझा माहेर मधला आईच्या हातचा सकाळचा चहा आणि नाश्ता. तोही आयता मिळालेला. कोणतंही काम नाही, निवांत. सकाळी लवकर उठणे नाही, नाश्ता डबा बनवण्याची घाई नाही, निवांत एकदम. माहेरचं सुख वेगळंच असतं ना. आज सकाळी चपाती बनवली होती मम्मीने. मला काही नको होती, कारण चपाती खाऊन मला कंटाळा सुद्धा आला होता आणि मला सहसा चपाती जास्त आवडत नाही. म्हणून मम्मीने भूक लागल्यावर गरमागरम भाकरी एकटीसाठी बनवली. हे सुख मुलीला फक्त माहेरातच भेटतं ना. नक्की सांगा. जेवणात मस्त अशी बटाट्याची भाजी, भाकरी, छान जेवण होतं. जेवणात पाची पक्वानं नसली ना तरी चालेल, पण आईच्या हातचं प्रेमानं केलेलं जेवण हे पाची पक्वानाला सुद्धा मागे टाकतं. बरोबर आहे ना. मी जेवून घेतलं आणि गेलो पप्पा आणि मी बँकेत. माझं पासबुक आणायचं होतं. इथे अर्धा तास लागला. मग मला थंड काहीतरी प्यायचं होतं, कारण ऊन होतं. म्हणून मग उसाचा रस प्यायला गेलो. पप्पांनी काही रस पिला नाही, कारण पप्पांना पथ्य पाळावं लागतं. मग येताना पप्पांच्या ऑफिस मधल्या या मावशी बघा भेटल्या होत्या. मावशी तिथे झाडलोट वगैरे करायच्या. आता पप्पा रिटायर्ड झाले. आम्ही लहान असताना पप्पांसोबत कधीतरी ऑफिसला जायचो. अजूनही त्या आम्हाला ओळखतात. ही एक मुलीसारखी जी माया होती ना त्या मावशींची, म्हणजे आपल्या मुलीसारखीच दुसऱ्यांची मुलगी आहे. हा व्हिडिओ मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना माहिती नव्हतं मी व्हिडिओ करते. मला हे फक्त गावाकडच्या लोकांची माया दाखवायची होती, म्हणून हा व्हिडिओ मी कॅप्चर केला. मग घरी आल्यावर हातपाय धुवून बसते, तोपर्यंत मम्मीने नातून आल्याने डोकं वगैरे तापला असेल म्हणून मम्मीने माझ्या केसांना छान असं एकदम चापून चुपून तेल लावलं. खरंच सांगा, एवढी माया, एवढं प्रेम हे फक्त माहेरातच भेटतं ना. तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.